मी शिवाजी महादेव पाटील, मुक्काम डोंगरगाव, तालुका पाचोरा, जिल्हा जळगाव। माझ्याकडे एकूण 7 एकर क्षेत्र आहे। त्याच्यापैकी मी अर्धा एकर गोबी लावलेली आहे। बाकीचं क्षेत्रामध्ये काही कांदा, काही मिरची, काही बटाटा असं लागवड केलेली आहे। कारण मी याच्यापूर्वी कपाशीची लागवड करत होतो। पारंपरिक पद्धती सोडून मी आता आधुनिक पद्धतीने म्हणजे कमी खर्चात, कमी पाण्यात आणि कसा नफा मिळेल याची ही पद्धत मी आता सुरू केलेली आहे। कारण कपाशीच्या पिकामध्ये किंवा मक्काच्या पिकामध्ये शेतकऱ्याला खर्चाच्या मानाने पुरत नसल्यामुळे मी आता आधुनिक पद्धतीनं शेती करतोय। मी अर्धा एकर गोबी लावलेली आहे। कारण ही गोबी 2.5 महिन्याचं उत्पन्न असून त्याच्यात कमी पाण्यात येणारं उत्पन्न आहे, खर्च पण कमी लागतो। सर्वच म्हणजे डेव्हलप म्हणजे सर्वच कमी खर्चात कमी दिवसात आपण कसं कपाशीचे 4-6 महिने सांभाळून त्याला व्यापाऱ्याची लाईन बघावं लागते, व्यापाऱ्याच्या रावण्या करावं लागत्या। ते सोडून मी आता आधुनिक पद्धतीने गोबीची लागवड केलेली आहे। नफा या 2.5 महिन्यात आपल्याला इतका नफा भेटतो की कमी पाण्यात पण शेतकरी भाजीपाल्याचं उत्पन्न असं कमी पाण्यात येऊ शकतं। ते अर्धा एकर क्षेत्रामध्ये गोबी लावलेली आहे आणि ठिबकच्या याच्यावर म्हणजे लागवड केलेली आहे। आणि माझं आतापर्यंत खर्च समजा 8-9 ते 10 हजार रुपयापर्यंत झालेला आहे। आणि याच्यापुढे काय 2-4 हजार रुपये जो खर्च येईल, परंतु मला या अर्धा एकर क्षेत्रापासून कमीत कमी 80 ते 90 हजार रुपये उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे। म्हणजे खर्च पाणी वगळता मला 70 ते 80 हजार रुपये अर्धा एकर या क्षेत्रामध्ये 2.5 महिन्यात सुटेल।